मच्छिंद्र पाटील एकेकालचे नामांकित अष्टपैलू खेळाडू आणि त्यांचा यथोचित गौरव बघा. यवन जोडी एका बाजूला भोलेनाथ दादा, एका बाजूला राजू दादा, एक उपसरपंच तर एक उपसरपंच आणि दोन्ही माजी सरपंच होण्याचं सुद्धा त्यांना भाग्य लाभलं. सुधीर टेंबे फिजिकल फिटनेस बघा. व्हेजिटेबलवर जास्त त्यांचं लक्ष ते सातत्याने फोकस करत असतात. फ्रूट या सुधीर फिजिकल फिटनेसला सातत्याने ते प्राधान्य देतात. चला आपल्याला मॅच ऑन करायचे, लक्ष असू द्या, या सूचनेकडे लक्ष द्या. तर निश्चित स्वरूपात सुधीरचा इथे सन्मान केला जात आहे. आता सामन्याकडे आपण वळूया सागर मांडवकर यांच्याकडे. तर तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित या दर्जेदार नामांकित स्पर्धेमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक भोलेनाथ दादा पाटील, राजेश पाटील असतील. संपूर्ण श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित आपण पाहतोय ही स्पर्धा. आतापर्यंत 3 सामने आपण कव्हर केले. त्यामध्ये अनेक या स्पर्धेमध्ये अनेक लढती अशा पाहिल्या. मिनी वानखेडे मैदान वल्लभचं म्हटलं तर इथे नेहमी सामने हे अटीतटीचे होतात आणि तेच निदर्शनामध्ये आलं. पंचांचा इशारा आला. मॅच ऑन. श्री गणेश वल्लभ संघ आपण पाहतो बॅटिंग करेल. विनय उतरलाय, विनय गावंड आणि प्रेम म्हात्रे. पहिला चेंडू बन्नाटवे, गोलंदाजी मार्कर गोलंदाज बंटी म्हात्रे. बॅटिंग टीम वल्लभला आपण जरूर पाहतो. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी. दोन्ही संघ बलवान आहेत, दोन्ही संघ जीव ओतून खेळतील, कारण ही अस्तित्वाची लढाई. या मिनी वानखेडे मैदानावर खेळणं सुद्धा महत्त्वाचं असतं. सावध फटका, इनसाइड सर्कल, फिल्डर रेडी, वेगाने धाव पूर्ण केली. 10:21 झालेत. आज पालेश्वरी पाले बुद्रुक संघाने काय खेळ केला. गेलेला सामना जिंकण्यामध्ये सुधीर मजा वेगळी असते आणि तो सामना त्यांनी खऱ्या अर्थानं आज जिंकला आणि दणदणीत विजय त्यांनी प्रस्थापित केला. पूर्वार्धामध्ये धावा त्यांनी कमी जमवल्या होत्या, मात्र गुंतवणूक कमी असताना जो त्यांनी जोर लावला होता उत्तरार्धामध्ये, खूप परफॉर्मन्स. दबाव निर्माण झाला. श्री गणेश वल्लभ संघ खेळतो. विनयला पाहतो, प्रेम म्हात्रे. आतापर्यंत 3 चेंडू. जरूर पाहुणा संघ आणि आयोजकांचा संघ असा सुद्धा सामना आपण म्हणूया. एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ या स्पर्धेचे आयोजक करते. संपूर्ण आमचे सहकारी विनय गावंड, प्रेम म्हात्रे. आतापर्यंत बंटी म्हात्रेचं 3 चेंडू पाहिलं, काही करून देत नाही. 2 चेंडू डॉट सुद्धा फेकलेत. दबाव निर्माण होईल. आज पाहतो आपण वातावरण एकदम क्लिअर झाले आणि मिनी वानखेडे मैदान प्रेक्षक वर्ग या लढतीचा आनंद घेतो. बॅटिंग टीम श्री गणेश वल्लभ संघ 5 षटक आहेत आणि इथे चांगल्यापैकी धावा जमवणं हे खूप महत्त्वाचं असेल. मेन अंपायर जरूर आपण पाहतो. ऑफिशियल अंपायर लालचंद गावंड. क्रिकेटचा तगडा अनुभव सुनील तांडेल सर बेलवली, अनिल टेंबे सर वल्लभ. बंटी नेक्स्ट बॉल. राऊंड विकेटनं पूल करण्याचा प्रयत्न, एज लागली, चेंडू गेला लॉंग लेग कडे, आला आहे फटका. मिळतील या चेंडूवर 4 धावा चौकार. श्री गणेश संघ खेळतोय. तर इथे पारितोषिक आलंय बजरंग म्हात्रे युवा उद्योजक यांच्याकडून. प्रेम म्हात्रे प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. क्या बात आहे. नक्कीच प्रवीण बक्षिसांची लय लूट होणार, कारण आयोजकांचा संघ खेळतो आणि प्रेम बहरतोय. क्रिकेट म्हणजे गती, गती म्हणजे प्रगती आणि इथे गतिमान अवस्था आता प्राप्त करून देतोय संघासाठी प्रेम म्हात्रे. धावफलक पुढे सरकले. सामना कमालीचा होईल. एकमेकांचे डावपेच प्रवीण माहिती आहे. श्री कृष्ण स्पोर्ट्स नागझरी सुद्धा पॉवरफुल संघ आहे. मॅचमध्ये मजा येईल. विनय गावंड सारखा आक्रमक फलंदाज आणि विनयला माहिती आहे आता प्रेम म्हात्रेला सूर गवसलाय. आपल्या अनोखी स्टाईलनं तो फटकेबाजी करतोय. स्ट्रेटला चौकार, लॉंग लेगला चौकार पाहिला आणि संघ मजबूत स्थितीमध्ये आता 9 धावा आहेत. ऑन साईडला ड्राईव्ह करतोय. जरूर पाहतोय डीप कडे, फिल्डर रेडी, 1 धाव घेण्याची तयारी. प्राइज झाले इथे कॅश प्राइज. एकूण धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती आपण जरूर पाहूया. 9 धावा झाल्यात. पूर्वार्धामध्ये करंट रन रेट
थोडासा वाढलाय, जिथे सुरुवातीच्या 3 चेंडूवर बॅकफुटला गेला होता आणि आता आपण पाहूया एकूण धावा. यस, 10 धावा झाल्यात. लक्ष आमचं आहे, तर मॅच इथे ऑन ठेवा आपण. यस, तिथे सन्माननीय संतोष पाटील वलप जे महाराष्ट्र राज्य वीज विद्युत मंडळामध्ये कार्यरत आहेत. या संतोष पाटील, तुमचे स्वागत या मंचकावरती. किरण फडके, चेतन, या आपल्या शुभास्ते यांचा सन्मान करायचा आहे. महाराष्ट्र राज्य वीज विद्युत महामंडळ मध्ये ते कार्यरत आहेत आणि खूप चांगली भूमिका असते संतोष पाटील यांची. त्यांचं आम्ही मनपूर्वक इथे सहर्ष स्वागत करतोय. आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत आपण पाहतोय. आज भोलेनाथ पाटील, राजेश पाटील बघा एक प्राईज देऊन गेलेत. आमचे मामा होते, कुठचे पाठीराखे होते, जरा इन्फॉर्मेशन द्या आमच्याकडे. पालेश्वरीचे ते होते आणि सूरज उल्वेकर सोबत ते आले होते. बघा प्राईज दिले त्यांनी कॅश, परंतु अनाउन्समेंट काय करायचे हे सांगितलं नाही. तर तुम्ही परत या. तर नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 10 आहे. प्रेमकडून अपेक्षा वाढल्या. प्रेमकडे कॅपॅसिटी, कुवत आहे. तो मैदानावर जर खेळला तर धावा चांगल्या बऱ्यापैकी बनतील आणि तो फायदा उठवावा लागेल आता प्रेमला. विनय गावंडे, त्याच्याकडे तगडा अनुभव आहे. धावा धावफलकावरती 10. ओव्हर नंबर 2 रोशन म्हात्रे. पहिला चेंडू केला आक्रमण. शॉट लाईक दॅट, एक्साइटिंग पॉवर आणि लांब लचक. हा फटका खेळलाय 6 धावेसाठी षटकार. ची अडखळत सुरुवात झाली होती ना. सुरुवातीच्या 3 चेंडूवर संघ थोडा स्थिरावलेला, मंदावलेला. मात्र त्यानंतर प्रेमच्या अनोख्या खेळानं 5 मध्ये 15 वैयक्तिक खेळतो आणि संघाची धावसंख्या 16. एकदा बॅटिंग आवडली असेल तर प्रेमचं कौतुक झालं पाहिजे. दबाव, दडपण झुगारून गावासाठी खेळायचे. श्री गणेश क्रिकेट संघ या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांचा संघ आहे आणि आज संपूर्ण आपण त्यांचा पाठीराखा वर्ग पाहतोय. सेकंड ओव्हर, थोडा दबाव असेल रोशनवर. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी या संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. या संघामध्ये सुद्धा प्रवीण बॅटिंग लाईनअप, बॉलिंग लाईनअप दर्जा त्यांचा चांगला आहे. चुरस चांगली फाईट पाहतो आपण सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये. हे 2 संघ आमने सामने. रोशनला पाहूया पुढचा चेंडू. सामना करेल प्रेम. लाईन ओळखली, रीड केली, मात्र प्रयत्न फसला आणि ही विकेट हवी होती. पहिला धक्का 16 वर. क्लीन बोल्ड. हीच आपण पाहतोय ही दर्जेदार स्पर्धा. यस, तर सन्माननीय चंद्रकांत राजे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. तलाचे मजकूर असंख्य प्रेक्षक जोडले गेलेत. प्रेम चांगली फलंदाजी केली या पठ्ठ्यानं, ज्याप्रमाणे सुरुवात झाली आहे. आणि सागर सांगितलं की श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझर देखील खूप मातब्बर संघ आहे आणि श्री गणेश वल्लभ अनेक वेळेला एकमेकांसमोर दोघं खेळले आहेत. अनुभव चांगला आहे दोघांना देखील. नक्कीच प्रवीण, स्पर्धेचा दर्जा वेगळा आहे. समोर आमने सामने आलेत. आता पाहुणा संघ आणि यजमान संघ असं सुद्धा बॅटल आपल्याला मैदानावर पाहायला मिळतं. फलंदाज झाल्या बंटी खाडेकर. आणखीन एक श्री गणेश वल्लभ संघ म्हटला तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. गोलंदाजीचा ते धुव्वा करू शकतात आणि स्पेशली प्रेम बाद झाल्यानंतर आता जबाबदारी आली असेल ती विनय गावंडवर. सेकंड ओव्हर, षटकारानंतर विकेट मिळाली. कमबॅक चांगले रोशनकडून. ऑफस्टंपवर ठेवला, दिली चपराक. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला. टाळ्यांचा आवाज येतो आणि हा दणदणीत चौकार. तिचं धन्यवाद देऊया. रोशन आहेत, ऋतिक आहेत, अगदी वातावरण निर्मिती खूप चांगली करतात. पुढचा चेंडू गती कमी केली आणि पुन्हा एकदा एज लागली. स्लीप मधून गेला भेदून.
वेगानं चेंडू आणखीन एक मिळतील लॉंग स्टॉप कडे, हा आलाय चौकार. तेव्हा बॅटिंग सुरुवात कमालीची करून देतो. डावाची सुरुवात चौकाराने केली, सलग 2 चौकार ठोकले आणि हा फलंदाज आता प्रेमामध्ये पाडतोय सगळ्यांना. धावा फलकावरती 24 इम्प्रेस. इथे चांगली भागीदारी होणं सुद्धा महत्त्वाचे. श्री गणेश टीम वल्लभ संघाला आणि हे सुद्धा माहिती आहे श्री गणेश स्पोर्ट्स नागझरी संघाला, जर इथे भागीदारी झाली तर चांगल्या धावा होतील आणि विकेटसाठी त्यांना सातत्याने प्रयत्न करावे लागतील. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी हा संघ गोलंदाजी करतो. डीप पॉईंटकडे चेंडू जरूर गेला, धाव घेण्याची तयारी, विकेटची गरज सुद्धा असेल. मात्र क्रिकेटमध्ये शक्यता, गरज या गोष्टींना सुद्धा महत्त्व दिलं जातं. एका बाजूला आपण पाहतो वादळ विनय, जो कधी आक्रमक होऊ शकतो. बंटी त्याला साथ देतो. 3 मध्ये वैयक्तिक योगदान त्याचं पाहिलं. बंटी खाडेकर पोहोचलाय वैयक्तिक 10 वर आणि त्याला साथ देताना विनय. एकूण धावफलक 26. सेकंड ओव्हर. ऑफ स्टंपवर चेंडू ठेवला, गती चांगली होती. मेन अंपायर सिग्नल वाईटचा कॉल दबाव जरूर निर्माण करत असेल श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी. गोलंदाजीचा दर्जा या संघामध्ये बंटी मात्र्या आणि आता रोशन मात्र्या. 5 षटकामध्ये तुम्हाला चांगली धावसंख्या बनवणं हा खूप महत्त्वाचा एक भागीदारी असेल, ज्यामध्ये आता विनय आणि बंटीला वेगळं काहीतरी करावं लागेल. सन्मान दिला, डिफेन्स केला, शांत पवित्रा आणि इथे इरादे दाखवले. बंटीला आणि विनयला मैदानावर सावधानतेनं संयमतेनं खेळायचे. 2 षटकं संपली. 2 ओव्हर नंतर आपण एकूण धावा पाहतो 27 आणि 28 आणि अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. तर इथे पालेश्वरचे आमचे सूरज उलवेकर यांच्याकडून कॉमेंट्री बॉक्ससाठी 500 रुपयाचा आता ते कॅश प्राइज झाला आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. तर नक्कीच आपण पाहतो सरपंच राजेश पाटील असतील, भोलेनाथ दादा पाटील असतील, नेहमी वल्लभ गावाचा विकास हाच आमचा ध्यास, या युक्तीचे आपण हे 2 व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी आज आपण पाहुणा वर्ग पाहतो प्रचंड मोठ्या संख्येनं. सन्माननीय अमोल पवार पालेश्वरी, विनंती असेल की आपण मंच यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बंटी मात्रे आलाय. 3रं षटक. पहिला चेंडू सावध पवित्रा घेतला, ड्राईव्ह करतोय कार्पेटच्या माध्यमातून. फिल्डर तिथे रेडी आहे. कदाचित हेच करायचं असेल आता विनय आणि बंटीला चांगली भागीदारी उभी करणं. व्यासपीठावरती पाहुण्यांची मांदी आली. आपण पाहतोय ॲप्कोटॅक्स कंपनीचे कामगार एम्प्लॉय सन्माननीय चंद्रकांतजी माने आणि विजयजी तांबोली या दोन्ही मान्यवरांचे ते शुभागमन झाले. त्यांचं मी आमचे कामगार नेते बोलाशेठ पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून मनपूर्वक स्वागत करतोय. नक्कीच. 29 धावा धावफलकावर. विनय कामण ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका बनवला. क्रिकेटमध्ये तुम्हाला फटके निर्माण करावे लागतात आणि हा फटका बनवला विनयनं. मिळतील या चेंडूवर अंपायर सिग्नल. 4 धावा. पाहुण्यांची मांदी आली आपण पाहतोय. आज भोलेनाथ पाटील असतील, राजेश पाटील यांच्यावर भरभरून प्रेम करणारे प्रवीण पाहुणा वर्ग असं म्हटलं जातं. या दोन्ही व्यक्तिमत्वांची कुशल कार्यपद्धती आणि प्रामाणिकपणा ही त्यांची करण्याची वृत्ती आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं पाहुणा वर्गांना आपण पाहतो अतिथी कक्षामध्ये. धावफलक पुढे सरकले. 2 चेंडूमध्ये 5 आल्यात. बंटी अपेक्षा वाढल्या असतील. आता विनयकडून चौकार आला त्याच्या बॅटमधून. डावखुऱ्या हाताचा विनय हा भरपूर पॉवरफुल आहे. जेवढा वेळ तो मैदानावर उभा राहील तेवढा वेळ संघर्ष करेल. 2 धावेसाठी प्रयत्न. गुड रनिंग. क्रिकेटमध्ये रनिंग बिटवीन द विकेटला खूप महत्त्व दिलं जातं. वेगाने 2 धावा पळून काढल्या. श्री गणेश वल्लभ संघ पोहोचलाय. आपण धावा पाहतोय 35 रन्स. आतापर्यंत आपण पाहतोय 5 षटकांचा पूर्वार्ध. वैयक्तिक 4 मध्ये 7 वर खेळतोय. ऑन दी राईट स्टेप आउट केलं. स्टेट इट. क्रिकेटमधील ताकदीचा फटका, एक्साइटिंग पॉवर आणि गॅप शोधली. उत्तर मिळाला या चेंडूवर चौकार.
बंटीच्या या गोलंदाजीवर प्रचंड हल्ले चढवले जातात. विनय 5 मध्ये 11 वर पोहोचलाय. आणखीन एक ऑन दी राईस डीप कडे फिल्डर रेडी. ओ गुड कॅच, ब्रिलियंट कॅच. ही विकेट हवी होती. आपल्या मार्गातील अडथळा दूर केला. मात्र विनय पंचांकडे अपील करतो आणि पंचांचा निर्णयाला बॅटिंग टीम रिव्ह्यू आणि चेक करूया आपण. हाईट फॅक्टर पाहिलं जाईल तिथे आणि ऑन स्क्रीन तिथे चेक केलं जाईल. विनयचं थांबणं संघ हितासाठी महत्त्वाचं आहे. आपण पाहूया तिसरे आमचे ऑफिशियल अंपायर्स. मॅनेजमेंटची मदत आम्ही घेणार आहोत. तर येस, मॅनेजमेंटची मदत घेऊया. पंच तुम्ही या, कारण की वलभचा सामना आहे. अनिल टेंबे पंच पण वलभचे आहेत, त्यामुळे सुनील तांडेलचे बेलवलीचे पंच आहेत. तुम्ही बघा हा निर्णय, हा योग्य निर्णय ठरू शकतो त्यांच्याकडून जो काही येईल. सागर, समय सूचकता आपण ती पाळली पाहिजे मैदानामध्ये. नक्कीच खूप चांगला निर्णय. क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या, तोपर्यंत सामना सुरू करू आपण लगेच. डिसिजन येईल PTC लाईव्ह. संदीप चिवासकर, किरण दळवी असतील, केतन दळवी आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय. टेक्निकल टीम. यस, डिसिजन पेंडिंग आणि पंचांचा इशारा आला. यस, बॅट्समन आउट. कीच आता थोडा दबाव वाढला असेल, कारण बॅटिंग करत असताना विनयला आपण पाहतोय 5 मध्ये 11 त्यांनी वैयक्तिक योगदान पाहिलं. 6 चेंडूंचा खेळ केला, 2 चौकार होता. त्यामध्ये वैयक्तिक योगदानामध्ये विनयनं काही अंशी का होईना संघाचा डाव सांभाळला. बंटीकडून अपेक्षा असतील. बंटी खाडेकर 5 मध्ये 12 वर खेळतो. नवीन फलंदाज सरकला निर्भय पाटील, आणखीन एक पॉवरफुल फलंदाज. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरमधील. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सावंत पवित्रा शरीरभेदी गोलंदाजी जरूररित्या आपण पाहतो. अपीलमध्ये उत्साह पंचांनी फेटाळले. तीक्ष्ण नजर होते आणि सांगितले काही नाही. पंचांचा निर्णय हा स्पर्धेचा नियम असतो. पंचांचा निर्णय हा अंतिम असतो. तुम्हाला जास्त वेळ चर्चा करता येणार नाही. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि एकूण धावफलक आपण पाहतोय 39 वर पोहोचलाय. राऊंडमधील शेवटची लढत 2 संघांना आमंत्रित करूया. टॉस बॉक्समध्ये पहिला पुकार आई गावदेवी कोलवाडी त्यांच्या विरोधात वाईल्ड कार्ड एंट्री जिथे संघ येणार आहे डोंगराचा पाडा. तर दोन्ही संघांना मी आमंत्रित करतो. कॅप्टन्स रिपोर्टिंग करायचे टॉससाठी. नक्कीच प्रवीण, PTC लाईव्हच्या मार्फत ऑनलाईन प्रेक्षक वर्गांची संख्या वाढत चालली. आपण पाहतोय सरपंच आणि उपसरपंच चषक स्पर्धेचा आनंद घेत असताना भरपूर ठिकाणी मॅचेस असल्या तरी पण आपण बघा या स्पर्धेला एक वेगळी पसंती असते. मग प्रेक्षक वर्गांची प्रचंड गर्दी, ऑनलाईन व्ह्यूअर्स वाढत चाललेत. श्री गणेश संघ खेळतो. आयोजकांचा संघ, पाहुणा संघ मात्र एका बाजूला बॅटिंग करत असताना जिथे विनय बाद झाला, प्रेम आणि आता जबाबदारी असेल बंटी आणि येणारा नवीन फलंदाज आपण पाहिलं निर्भयाला. खुनाल आले 4थं षटक. पहिला चेंडू वेगानं. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे. नक्कीच. तर आम्हाला किरण दळवी माहिती देत असतात 10 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांनी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सरपंच आणि उपसरपंच चषकाचा आनंद घेतला. किती भरभरून प्रेम करणाऱ्या या स्पर्धेसाठी बघा प्रेक्षक पाहुणे असतील. पंचांचा इशाराला वाईटचा कॉल. संघ पुढे सरकेल. आतापर्यंत PTC लाईव्ह आणि संपूर्ण टीम हा लेखाजोखा. ऑनलाईन प्रेक्षक संख्या सुद्धा वाढत चालली. आतापर्यंत एकूण धावा धावफलकावरती 40. स्ट्रायकर एंडला बंटी. आक्रमक फलंदाज. पुढचा चेंडू कुणाल. ओ फटका बनवला, खोलात टाकला होता. ड्राईव्ह करतो ऑन साईडला. वेगाने चेंडू गेला. 2 धाव घेण्याची तयारी. थोडी रिक्स होती, धोका होता, मात्र तो धोका टळला.
क्रिकेटमध्ये रिक्स घेणं सुद्धा महत्त्वाचं असतं. कधी कधी संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा अनेक प्रश्न सोडवावे लागतात. असं सुद्धा म्हटलं जातं, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाजांवर जेव्हा दबाव येतो तेव्हा रिक्स घेणं आणि चांगला खेळ करणं महत्त्वाचं असतं. आता बॅटिंग साईडकडे वळूया. समोर ठेवला ऑफ स्टंपवर, तितक्या वेगाने तावून खेळला फटका. प्रचंड शक्तीचा वापर केला या हा फटका खेळण्यासाठी. आणि पुन्हा एकदा 2 धावा. बघा सिंगल डबल सुरू ठेवले. 1-1 2-2 धाव किती महत्त्वाचे समीकरण आपण पाहतो. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना श्री गणेश वल्लभ संघ निर्भय खेळतो. बंटीनं साथ दिल्या, विनयनं सुद्धा चांगला प्रयत्न केला, मात्र योग्य सुरुवात करून देणारा प्रेम मात्र बाद झाल्यानंतर आता बंटी आणि निर्भय संघाचा डाव सांभाळते. विकेट सुद्धा हवी श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघाला. आक्रमण केलं, थोडा लेट झाला, कनेक्शन प्रॉपर झालं नाही. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आला दूरवरून चेंडू अडवण्यासाठी, तेवढ्या तत्परतेनं त्यांनी चेंडू अडवला. क्रिकेटमध्ये कधीच कुणाला कमी लेखू नका असं सुद्धा म्हटलं जातं. आणि आता सामन्यामध्ये वल्लभ एका बाजूला नागझरी. आणि तिसऱ्यांदा सुधीर आम्हाला माहिती देतो वेगानं 3 वेळा 2 धावा पळून काढल्यात कुणाल मात्रे. पुढचा चेंडू धावा 46. फ्रंट फुटला आले, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. यस, इझिली क्लिअर आपल्याला दिसला का वेग चेंडूला होता, ऑफस्टिकच्या बाहेर गेला. व्हाईट बॉल. संघ पुढे सरकेल. 5 षटकांचा हा पूर्वार्ध आहे जिथे बॅटिंग टीम आयोजकांचा संघ खेळतो श्री गणेश वल्लभ संघ. दबाव थोडा असेल मात्र गावासाठी खेळायचे, प्रतिष्ठेची लढाई आहे. आक्रमण करतो ऑन साईडला, मिड विकेट कडे गेल्या, वेगाने चेंडू ट्रॅव्हल होईल डीप कडे. आपण पाहतो सिंगल मिळेल. तर 4 षटक आपण प्रगतीपथावर असताना पाहिलं. कुणालची ही गोलंदाजी, 2 व्हाईट बॉल पाहिले, त्यानंतर 3 वेळा 2 धावा आल्या, 1 डॉट सुद्धा पाहिलं. गोलंदाजीनं कुणालनं जो दर्जा दाखवला, सुरुवातीच्या 3 गोलंदाजांना सपाटून मार खाल्ल्यानंतर जो कमबॅक करून दिला ना गोलंदाज कुणालनं, त्याचं कौतुक आपण करूया. शेवटचा चेंडू असेल, 48 धावा आपण जरूर पाहतो. नेक्स्ट बॉल कुणाल. राऊंड विकेटनं गती थोडी कमी केली, अपील मध्ये उत्साह. यस, अंपायर सिग्नल. आपण पाहतोय जो अपील केला होता निर्भय कुणालचा हा चेंडू बघा एंड बदलला, स्लोवर वन डिलिव्हरी केली, अगदी शरीरावर टाकला आणि तिथे LBW साठी जो अपील होता आणि पंचांचा इशारा येतो पाणी घेऊन जायचे. 4 षटकांचा खेळ समाप्त. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही संघ याची नोंद घ्या, मॅन्डेटरी. एकूण धावा धावफलकावरती 48. बघा दोन्ही संघांचं नाव आहे गावदेवी 11 कोलवाडी आणि ऑपोजिटला वाईल्ड कार्ड एंट्रीच्या संघाला मिळालंय. ते संघाचं नाव देखील आहे गावदेवी स्वर्गीय कुशाल 11 डोंगराचा वाडा. तर कॅप्टन्सने टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचंय. नक्कीच प्रवीण महागुरू जॉईन झालेत. अगदी आपण पाहतो डिनर टाईमवरून. आणि पाणी आल्यानंतर त्यांची एक पोयम सुद्धा जी लोकप्रिय. 4 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 48, पाहुण्यांच्या उपस्थिती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो. आयुष आलाय आणि बंटी, नवीन फलंदाज आयुष. ड्रिंक्स ब्रेक पाहतो आपण. सरपंच आणि उपसरपंच चषकाची ही दर्जेदार स्पर्धा 10:42. थँक्स सागर. तर व्यासपीठावर आपण इथे पाहतो ॲपकोडिस कंपनीचे एम्प्लॉईज आदरणीय चंद्रकांत मानेसाहेब आणि विजयभाई तांबोली या व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांचा आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे आपलं स्वागत करत आहोत. तर नक्कीच धन्यवाद महागुरू. पुन्हा एकदा आपण वळूया मॅचकडे. कुणालला आपण जरूर पाहतो. चौथे षटक घेऊन आलाय. आपण पाहिलं कुणालनं जे चौथे षटक हाताळलं. आता करण आलाय. 4थ्या षटकामध्ये एकूण धावा 9 आल्या, रिकवर केल्या आणि आता करण आलाय 5वं षटक घेऊन. आणि मागच्या 4 षटकांचा लेखाजोखा पाहिला तर 4 षटकामध्ये जे इम्प्रेस करणारं षटक होतं ते 4थं षटक कुणाल मात्रे यांचं. गुड बॉलिंग. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी. शेवटचा चेंडू जरूर पाहिलं. इथे विकेट होणार का? झेल घेण्याची संधी मिळाली. विकेट. आता दबाव वाढलाय.
बंटीनं जो काही अंशी का होईना संघाचा डाव सांभाळला होता तो इथे बाद झाला झेल बाद. बॅटिंग लाईनअपमध्ये अजूनही चांगले खेळाडू या संघामध्ये उपस्थित आहेत आणि आता एकूण गडी बाद झालेत. फॉल ऑफ विकेट्स पाहूया. 4 गडी बाद, धावा धाफलकावरती टोटल 48. ब्रेकमध्ये टॉस होईल. डोंगराच्या पाड्याचे संघनायक प्रदीप आलेत, वेलकम. कोलवाडी सुद्धा सज्ज. बघा कमबॅक होत असताना गुड बॉलिंग, इफेक्टिव्ह बॉलर ठरला आणि आता चांगला समन्वय दर्जा दाखवला श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघानं. आयुष पाटील, शुभम पाटील स्ट्रायकरला आपण जरूर पाहतोय. नक्कीच बक्षीस आले, प्रचंड वेग आहे. ओ गुड बॉलिंग. करण पाटीलकडे अनुभव आहे आणि आतापर्यंत 3 चेंडू काहीच करून दिलं नाहीये. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये सर्व काही सुरळीत चालू होतं, मात्र जेव्हा गोलंदाजाला कुणाल मात्रे त्यांनी 9 दिल्या आणि त्यानंतर आता करण पाटीलला पाहतोय. बघा काय गोलंदाजी दाखवते, विविध चेंडू तो फेकतोय. समोर ठेवला, त्याला लॉफ केलं डीप कडे, डीप एक्स्ट्रा कव्हरला. या फटक्याची गरज होती. 3 चेंडू डॉट आले होते, मात्र या चेंडूवर चौकार. स्लोवर 1. यस 6 रन. मॅच ऑन करा. भरपूर अंतर होता, थोडा नजरेआड होता, मात्र फायनली हा षटकार 6 धावेनं कमबॅक करत असताना शुभम. 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 चेंडूचा खेळ बाकी. धावा दाफलकावर 50 रन्स कंप्लीट. धावा एकूण झाल्या 54. पुन्हा एकदा आक्रमण, बॅकफुटला गेले, फटका बनवला. आता मिड विकेटला झेल होणार डेफिनेटली. व्हॉट अ कॅच. चांगला झेल टिपला. आता चेंडू शिल्लक असतील. सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये धावा बनवताना वेगानं पाहिलं, मात्र त्यानंतर कुणाल मात्रेने केलेलं कमबॅक, व्हेरी गुड कमबॅक. आणि त्यानंतर आपण करण पाटीलला पाहतोय. श्री गणेश संघ वल्लभ हा संघ आपण आत्तापर्यंत पाहिला. शुभम, बंटी बॅटिंग लाईनअपमध्ये निर्भय होता, बंटी होता. आता हा चेंडू शिल्लक असेल. तर आर्यन सरकलाय. आर्यन सुजित पाटील. सुजित पाटील जे आमचे हॉटेल विशालचे प्रसिद्ध उद्योजक वल्लभगावचे, यांच्याकडून बघा बोली लागल्या. आर्यननी षटकार मारला. भोलेनाथ दादा पाटील 1000. आणखी विशाल पाटील, प्रीतम पाटील 500, विशाल पाटील 1000. 2000. वेट करा, आणखीन बोली लागते. विशाल पाटील 1000. नक्कीच वाघ आलाय. पाहायचं एक षटकार 3000 मिळून देईल. ओ प्रयत्न चांगले केले. यस स्लोवर 1 चेंडू होता. नक्कीच फटका चांगला आहे, आनंद देणारा क्षण होता. 2 धावा पळून काढल्या, टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. चेक केलं जाईल. आपण तिथे काही डाऊट्स क्लिअर करूया, पुन्हा एकदा चेक करूया. मात्र आर्यन शेवट गोड करताना बघा प्रवीण हा चेंडू रिप्ले पाहिला. आर्यनसाठी हा चेंडू आला जो स्लोवर मागे गेला आर्यन आणि बॉडीला बॅलन्स केला. जर बघा प्रयत्न चांगले झाले, व्हेरी क्लोज आहे. आर्यननं 2 धावा वेगानं पळून काढल्या. सेफ आहे का नाही पाहूया आपण. यस इट इज अ सेफ. आणि हा सेफ सुरक्षित. आर्यननं आपण इथे पाहतो.
प्रवीणनं आम्हाला माहिती दिली जर चौकार असतं तर अर्ध प्राईज मिळालं असतं मनोरंजन. जाऊया महागुरु. मात्र टार्गेट विजयासाठी एकूण धावा नाणेफेक किती केली जाईल सन्माननीय 56 धावा झाल्यात. 56 आणि 57 करायचे. 57 रन्स टू विन. धन्यवाद. तरी ते नाणेफेक केली जाईल. नाणेफेक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो आजचे प्रमुख पाहुणे एफकोडिस कंपनीचे एम्प्लॉईज आदरणीय चंद्रकांत माने साहेब आणि विजयभाई तांबोली या दोन्ही व्यक्तिमत्वाने ते आम्ही आमंत्रित करतो. तर माने साहेब या आपण आपल्या शुभास्ते ते नाणेफेक संपन्न होणार आहे. आमचे ज्ञानेश्वरदादा पाटील यांचं निमंत्रण स्वीकारून तुम्ही इथे आलेला आहात. आपल्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होईल. तांबोली साहेब आपण या. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल खुशाली 11 गावदेवी डोंगरेचापाडा क्रिकेट संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल संघाने एक नाणेफेक जिंकलेली आहे. काय निश्चित स्वरूपात कशा प्रकारे तयारी करून आलेला आहात? तयारी करून आलेलो आहे आम्ही. परत क्षेत्ररक्षण स्वीकारू. हा क्षेत्ररक्षण करण्याचा आपण निर्णय स्वीकारला. निश्चित स्वरूपात श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धा ही आपल्या भेटीसाठी आलेली आहे आणि आपल्याला स्पर्धेचा घटक होण्याचं भाग्य लाभलेलं आहे. एकंदरीत काय सांगू शकाल स्पर्धेबद्दल? वाईट कार्ड एंट्री दिल्याबद्दल बोलण्यात दादा यांचा मी आभार मानतो. आणि यापूर्वी निश्चित स्वरूपात तुम्ही या दोन्ही संघाच्या दरम्यान यापूर्वी कधी लढत झाली होती? नाही पहिल्यांदाच. थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. खुशाल 11 गावदेवी डोंगराचा पाडा क्रिकेट संघाने मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय चंद्रकांत माने साहेब एफकोडिस कंपनीचे एम्प्लॉईज आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान आमच्या स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. चंद्रकांत माने साहेब एक कामगार क्षेत्रामध्ये विचारांचा वसा आणि वारसा सातत्याने जोपासण्याचा काम त्यांच्या माध्यमातून होत असतो आणि अशा दमदार व्यक्तिमत्वाचा हेतूची सन्मान आमच्या स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने होत आहे. यानंतर विजयभाई तांबोली यांचाही सन्मान इथे केला जाईल. मी राजूदादा पाटील आमचे भोलानाथ शेठ पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील या त्रिवेणी संगमला इथे आमंत्रित करतो. आपल्या शुभास्ते सातत्याने कामगार क्षेत्राचा विचार करणारे, अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारे आणि निश्चित स्वरूपात सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना विचारांचा वसा जोपासून खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या समवेत प्रत्येक कामगार वर्गाला एकत्रित घेऊन चालणाऱ्या व्यक्तिमत्वांचा इथे सन्मान केला जात आहे. स्पर्धेकरता पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील साहेब यांच्या वतीने स्पर्धेला 50,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य लाभल्याबद्दल त्यांचं आम्ही आभार इथे व्यक्त करतो. आणि अमोलदादा पवार पाले बुद्रुक यांच्या वतीने पालेश्वरी यांच्या वतीने 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य इथे योगदान दिल्याबद्दल त्यांचाही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चला समीर सोमने सरांकडे बोलूया. थँक्यू महागुरु. पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. 30 बॉल 57चं टार्गेट. पहिलाच बॉल दिला भिरकावून फाईन लेगला. लेफ्टी बॅटरने सुरुवात केले चौकाराने. फाईन लेगच्या दिशेने मात्र मारलेला फटका चौकार येतोय. या स्पर्धेमध्ये 3दा 57चं टार्गेट. ही तिसरी मॅच आहे खरं तर. या अगोदर देखील पहिला सामना 5 ओव्हरमध्ये 57 धावा डिफेंड केल्या होत्या आणि तिसऱ्या रात्रीमध्ये देखील 57 धावांचं टार्गेट डिफेंडच झालं होतं आणि आताच्या घडीला देखील 57 धावाचं टार्गेट सेट करण्यात आले. पाहूया. इतिहास सांगतोय की धावा चेस डाऊन झालेल्या नाहीयेत, परंतु इतिहास बिमोड करायचा असेल तर तशी फलंदाजी श्रीकृष्ण नागझरी संघाच्या बंटीला करावी लागेल. पहिल्याच बॉलवरती चौकार. मिडविकेटच्या दिशेनं फटका हवेत खेळला. क्षेत्ररक्षक येतोय. झेल घेतला जाईल. फलंदाज बाद. बंटी शुभमने घेतलाय इथे झेल.
निर्भय पाटील, अनेक टोपण नाव आहेत या खेळाडूंची. बच्चा बैलाचे मालक आणि तिथे त्यांनी घेतलाय झेल आणि त्याच्या जर्सीवरती देखील बच्चाच आहे. 2-2-4. पहिल्या बॉलवरती चौकार बंटी मात्रेच्या बॅटमधून आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती निर्भय पाटीलने घेतले त्याचे विकेट. नवीन फलंदाज सध्या मैदानात दाखल होतोय. श्रीकृष्ण नागझरी या संघाचा श्री गणेश वल्लभ संघ आयोजित ही स्पर्धा आणि स्वतः श्री गणेश वल्लभ संघ सध्या मैदानात खेळतोय. प्रेक्षकांची गर्दी खास करून समोरची टेकडी म्हणजे गॅलरी आहे मिनी वानखेडे स्टेडियमची. त्या गॅलरीमध्ये बसून प्रेक्षक वर्ग आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. नवीन फलंदाज कुणाल 4 धावा धाव फलकावरती. निर्भय 5 षटकांचा सामना. ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर ड्राईव्ह. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक थोडा मागे गेलाय. 1 धाव घेण्याची नक्कीच मुभा आहे. फेक होईल, फक्त एकच धाव. हातातून चेंडू निसटला परंतु नाही, बॅकअपला फिल्डर आहे. एकेरी धाव संख्येने हे घडतं. खरं तर यासाठी एक वाक्य नक्कीच आहे, चाय से ज्यादा किटली गरम. म्हणजे मैदानात जेवढे खेळाडू सतर्क नसतात ना तेवढे बाहेर असतात. बाबा रे बाबा पकड एकदासा, सोडू नको. स्वतः आयोजक. धाव संख्या 5. चांगला चेंडू निर्भय पाटीलचा या एंड कडून गोलंदाजांना साथ देखील उतार मात्र देतोय. यातील मात्र सुद्धा शंका नाही. जेव्हा असे उतार असणारे क्रीडांगण असतात ना त्या क्रीडांगणावरती शॉर्ट ऍडजस्टमेंट करावी लागते फलंदाजांना. 5 धावा धाव फलकावर. 57चं टार्गेट आहे. गोलंदाजी करतोय निर्भय पाटील श्री गणेश वल्लभ संघाकडून. असंख्य पाठीराखे या मैदानावर वल्लभचे. यॉर्क केलाय परंतु खोदून काढला हा चेंडू. लोअर फुल टॉस बनवून घेतला. कार्पेटच्या सहाय्याने बॉल जमिनीला गुदगुल्या करत बाहेर चाललाय. चौकार. खूपच बाहेर होता चेंडू. ड्राईव्ह केलं. खरं तर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. लोअर फुल टॉस करून घेतला. चांगला स्ट्रोक शुभम कडून. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल काढला. सीमारेषा पार चौकार. सुभाषच्या बॅटमधून हा चौकार. धावसंख्या 9. 1-9. 57चं टार्गेट आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक थोडा हवेत खेळला होता हा फटका. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर तैनात. फक्त एकच धाव जोडली जाते. शांत क्रिकेट सध्या श्रीकृष्ण नागझरी संघाकडून. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. सुभाषच्या बातमधून एक चौकार पाहायला मिळाला. त्याचबरोबर बंटी मात्रेने एक चौकार मारला, तो बाद झाला. आणि आता 24 बॉल धावा करायचे त्या 47. तरी ते मान्यवरांचं थँक्स समीर सोमने सर. मान्यवरांचं आगमनित झालेलं आहे. सन्माननीय क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व आणि शून्यातून विश्व कसा निर्माण केला जातो. शून्य म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीचा जन्म खऱ्या अर्थाने शून्यातूनच होत असतो. असे ज्याने शून्यातून विश्व निर्माण केलं ते आमचे परममित्र भीमशेठ फडके डोंगऱ्याचा पाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय हरिचंद्र फडके, सोनू यादव आणि मोनू यादव या सर्वांचं आम्ही आमचे स्पर्धा ऑर्गनायझर सन्माननीय श्री सर्व आदरणीय बलनाशेठ पाटील, राजूदादा पाटील, आमचे मारुतीदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने मनपूर्वक आपलं स्वागत करत आहोत. महागुरु असल्यानंतर भोलानाथ शेठ पाटील अजिबात चिंता नसते स्टेजची. कितीही पाहुणे येऊ दे. मग मला असं वाटते की सर्व आयोजकांनी मिळून, आयोजकांनी नाही पनवेल तालुक्यातील तमाम सगळ्यांनी एकत्रित येऊन सांगितलं पाहिजे रायगड जिल्हा परिषदेला की यंदाचा वर्षीचा रायगड भूषण पुरस्कार महागुरूंना जाहीर व्हायला हवा. या क्षेत्रातील एका वेळी 4-4 स्पर्धा त्यांना नक्कीच निमंत्रण असतं आणि ते ज्या पद्धतीने हँडल करतात सोपं काम नाही आहे. कारण सर्वांना ठाऊक आहे चणा डाळ 5 किलो दिले ते अनाऊन्स नाही केली तर घरी येतील घ्यायला याची भीती वेगळी असते. आता ते दिवस गेलेत परंतु प्रत्येक पाहुण्यांचा सत्कार सन्मान करणे खूप कठीण काम आहे. ते तुम्ही करता. महागुरू तुमचे मनापासून आभार. धावसंख्या 10. लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच इथे दंडित करतात. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव जोडली जाणार. धावफलक मात्र जाऊन पोहोचला 11 वरती. नेल्सन फिगर ऑन स्कोर कार्ड. गोलंदाजीसाठी आला विनय गावण. 3 बाईक या खेळाडूच्या नावावरती. एक जबरदस्त ऑलराऊंडर. खरं तर प्रामुख्याने
मोठमोठ्या संघांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहायला गेला तर ॲज अ बॅटर नेहमी पाहायला मिळतो, परंतु आपल्या ग्रामीण टीमकडून गोलंदाजीसाठी पंचांकडे जोरदार अपील, परंतु हाईट फॅक्टर उंची जास्त आहे असं पंच दर्शवत असताना चांगला निर्णय पंचांकडून. आजचे आमचे तिन्ही पंच सुनील तांडेल सर बेलवलीचे, त्याचबरोबरीने लालचंद गाबण आणि अनिलजी टेंबे. कॉमेंट्री बॉक्समध्ये सागर मांडवकर आहे आज, त्याचबरोबर प्रवीण टेंबे याच गावचा आवाज. सेकंड ओव्हर आणि महागुरु थोड्याच पुढच्या वर्षी नक्कीच रायगड भूषण ऐकायला मिळेल सर्वांना, यात शंका नाही. आडव्या बॅटने स्क्वेअर लेगला बॉल पाठवलाय समोरच्या टेकडीवर प्रेक्षकांच्या भेटीला. षटकार. हा खराब चेंडू होता, लेंथ बॉल दिला आणि लेंथ बॉलवरती लगेचच आक्रमण मात्र केलं सुभाषने. केसला षटकार स्क्वेअर लेगला. 6 धाबा, 57 धावांचा पाठलाग करायचे. धावफलक 17 वरती जाऊन पोहोचले. विजयासाठी 22 बॉल धावा करायचे 40 श्रीकृष्ण नागझरी संघाला. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, टप्पा थोडा मागे ठेवला. लेंथ व्हेरिएशन विनय गावणकडून. थोडा नाराज आहे कारण त्याला ठाऊक होता अगोदरचा चेंडू पुढे आपण टाकला, स्लॉटमध्ये टाकला. टेनिस बॉल क्रिकेट हा टप्प्याचा खेळ आहे. टप्पा महत्वाचा आहे. टप्प्यात आला की मग कार्यक्रम. खेळच हा तसा भयानक आहे, म्हणजे गतीपेक्षा टप्पा तुमचा अचूक असावा लागतो. 17 वरती 1 सेकंडवर पॉवर प्लेचं षटक. पुन्हा तोच प्रयत्न, बॉल उडवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखी एक चौकार सुभाषच्या बॅटमधून. खराब गोलंदाजी, शफल क्रॉसहून खेळण्याचा प्रयत्न. अँगल बनवत हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर चालला होता आणि त्याच दिशेनं सहजरित्या मात्र आज फटका खेचला तो सुभाषने. सुनील तांडेल सरांचा इशारा चौकार. 4 धाब्याने स्कोर जाऊन पोहोचले आता 21 वर. 21 21 धावा. ड्राईव्ह करायचं होतं परंतु इम्पॅक्ट चांगला झाला नाही. विनय गावण चे षटक मात्र समाप्त झाले. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 21 धावा धाव फलकावर 1 विकेट. समोरील कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर, स्टेजच्या समोर जे प्रेक्षक आतमध्ये बसलेले आहेत, बाउंड्रीवरती बसलेले आहेत, त्यांना विनंती की बाउंड्री लाईनपासून आपण थोडे आणखी दूरच बसा, ही नम्रतेची विनंती. पाण्याची व्यवस्था करा त्वरित मैदानात. अनेक चर्चा चालू आहेत. महागुरू आपल्या समवेत आहेत. बरं, महागुरू असल्यानंतर प्रत्येक पाहुण्यांची त्यांना माहिती असते, म्हणूनच मी मागेही एकदा म्हटलं की कदाचित पनवेल आणि उरण तालुक्यातील सर्वांचे आधार कार्ड त्यांच्याकडे असतील. येणारा प्रत्येक पाहुणा, त्याचा सत्कार तो कोणत्या क्षेत्रामध्ये आहे, तो कुठे काम करतोय, त्याने कोणाला देणगी दिले, तो कधी बक्षीस कोणाला देतो, आयोजक कुठले आहेत, काय कुठे, कसं लक्षात राहतं महागुरूंच्या हे त्यांनाच ठाऊक. म्हणूनच पुढच्या वर्षी खरोखरच रायगड भूषण हा पुरस्कार या क्षेत्रातील रायगड जिल्हा परिषदेने महागुरू अर्थातच महादेव गडगे यांना नक्कीच द्यावा, ही माझी तरी खरोखरच विनंती आहे रायगड जिल्हा परिषदेला. तर निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने समीर सोमने सर, नेहमीच तुमचं सुद्धा खऱ्या अर्थाने आम्ही कौतुक करू. अनेक मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये समालोचन करत असताना एक समंजसपणा, माणुसकीची बांधिलकी तुमच्या माध्यमातून सातत्याने जोपासली जाते आणि अनेक समालोचकांसाठी तुम्ही सुद्धा एक आदर्श समालोचक म्हणून आज या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये तुमचा आदराने उल्लेख केला जातो. म्हणूनच तुम्हाला स्पेशलिस्ट खऱ्या अर्थाने ऑर्गनायझर आदरणीय श्री भोलेनाथ दादांनी तुम्हाला इन्व्हाइट केलं. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, महाराष्ट्रातील अनेक स्पर्धेमध्ये तुम्ही समालोचन करत असता. कोकिळा मंजुला गाते, बोलविता धनी वेगाची असे, अशी संतवाणी आहे महागुरू. बॅटची कडा घेतली आणि मागे झाले चुकी. मिनी वानखेडेची आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. ठीक 6:30 वाजता आलेला मैदानावरती. मी तेव्हाच पोहोचलो होतो, परंतु फिल्डिंग करत असताना चूक झाली त्याच्याकडून. स्वतः आयोजक आहे आदिनाथ पाटील. आदित्य ना, हा यस आदित्य, आदिनाथ नाही. बाबांनी त्याला थोडा दम दिला मगाशी, परंतु आता चेंडू सोडलाय. घरी गेल्यावर खरं नाही. 25 धावा. पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून कमालीचा स्ट्रोक आहे. बॉल वेगाने चाललाय सीमारेषा पार. डेंजरस बॅटिंग बाय कुणाल. बाउंड्री. 5 धावा रोखणं गरजेचं आहे, खास करून विकेट घ्याव्या लागतील वलभ संघाला. कुणाल आणि सुभाष यांनी धावा थांबून दिलेल्या नाहीयेत.
सोळा चेंडू 28 धावांची गरज, 29 धावसंख्या धाव फलकावर. शुभम गोलंदाजी करतोय. हलक्या हातानं फक्त दिशा दिले. चांगली फिल्डिंग गली रिजन मध्ये. एकच धाव. प्रतीक त्या ठिकाणी तैनात आहे. प्रतीक मात्रे. एक गोष्ट नक्कीच आहे सुभाष की या जोडीने कोणतेही निर्धाव चेंडू जाऊ दिलेले नाहीयेत. हे फार महत्वाचं आहे. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये डॉट बॉलचा पर्सेंटाईल जर का अधिक असेल ना तर धावा चेस डाऊन करत असताना तुमच्यावरती एक अतिरिक्त दबाव तयार होत असतो. या जोडीने उलट केलेलं आहे. जेव्हा चौकार षटकार आलेले तेव्हा सिंगल त्याने मात्र घेतल्यात. शॉर्ट पिच बॉल पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे पाहतच राहील. बॉल चाललाय सीमारेषा पार. सुभाषचा आणखी एक नागझरीचा तडका षटकार. राईट आर्म राऊंड द विकेटने. शॉर्ट पिच बॉल होता. सहजरित्या इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पूल केला तो सुभाषने. षटकार खेचलाय. 6 धावा. एक्सप्लोजिव्ह बॅटिंग बाय सुभाष. 30 धावा झाल्या. 57चं लक्ष्य. आतापर्यंत 2 मॅचेस 57 मध्ये डिफेंड झाल्या होत्या. इतिहासाचा बिमोड की मात्र पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करेल का श्री गणेश वल्लभ संघ. तिसऱ्याच ओव्हरमध्ये 36 धावा झाल्या. 14 बॉल 21 करायचे. जोरदार अपील पंचांकडे परंतु नाही. टप्पा पडल्यानंतर मात्र विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला. किती शांत क्रिकेट आहे पहा. शांत वातावरणात सगळेजण आनंद घेत असताना मिनी वानखेडे स्टेडियम वरती श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक ही स्पर्धा. आजची 6वी रात्र. उद्या फुल धमाका आहे. फुल टू धमाल. उद्या शेवटची रात्र या स्पर्धेची आहे. मग 36 धावा. 57चं टार्गेट. 57 करायचे. पुन्हा एकदा रनअप मध्ये चुकलाय तो गोलंदाज शुभम. 15 धावा दिल्यात. बच्चाने एक चांगला झेल घेतला होता कव्हरला परंतु बच्चा काय धावला नाही. फाटी सोडली ती बच्चाने. समोर खेचलाय डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनचा फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्या आवाक्यात नाहीये. 1 बाउन्स बॉल चाललाय सुभाषच्या बॅटमधून. पुन्हा एकदा चौकार. शफलून पुन्हा एकदा स्टंपच्या दिशेने आला. यॉर्क बॉल टाकला होता बच्चाने परंतु समोर खेचला चौकार तो सुभाषने. एक बाद 40 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू विजयासाठी 17ची गरज. तर समीर सोमने सर इथे श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी क्रिकेट संघ इथे फलंदाजी करतो परंतु या गावची ओळख आहे ना क्रीडा क्षेत्रात. भारतदादा म्हात्रे आज रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक नामांकित क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने होत असतात. त्याचे साक्षीदार आपण सर्व समालोचक आहोत. परंतु भारतदादांचं कौतुक का करावे. रायगडने सुद्धा त्यांना प्रथमतः पहिली स्पर्धा डेची स्पर्धा जी आयोजन करण्याचा बहुमान सुद्धा प्रत्येक वर्षी त्यांना प्राप्त होत असते. आणि एकदा काय या मोसमाला सुरुवात झाली की सुरुवात मात्र की आधी रचिला खऱ्या अर्थाने ज्ञानदेव रचिलासी पाया तुका झालासी कलस. मात्र टेनिस क्रिकेट स्पर्धेचा पाया भारतदादा म्हात्रे नागझरी यांच्या माध्यमातून रचला जातो. याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्ही जाणून घेणार आहोत. श्री गणेशा नागझरी मधूनच होतो आणि सोपं काम नाहीये महागुरु. 12 चेंडू 17ची गरज आहे. खरं तर त्यावेळी पाऊसही असतो. मी कित्येकदा पाहिलेलं आहे की नागझरीचं जेव्हा आयोजन असतं तेव्हा त्यांचे 2 दिवस तरी पाण्यात जातात आणि प्रचंड वारा वगैरे. म्हणजे भारतदादांचं मी विशेष कौतुक करेल. त्यांचं आयोजन जेव्हा असतं ना तेव्हा ती कविता आठवते आपल्याला कुसुमाग्रजांची. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. म्हणजे मोडतं तिथे. मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे स्पर्धेमध्ये. कित्येकदा त्यांचे जे बारीक समोरची रेलिंग तुटते कधी कधी बाजूला तुटतं परंतु ते मोडत नाहीत. पुन्हा एकदा स्पर्धा चालू ठेवतात. विशेष कौतुक त्यांचं देखील. आणि नागझरी संघ सध्या मैदानात खेळतोय परंतु वल्लभ संघाला एक षटक असा हवंय की ज्या षटकामध्ये फक्त धावा 5 ते 6 येतील आणि हे ते निर्णायक षटक आहे. स्वरूप आलाय. या मॅचचं रूप बदली करायचं असेल वल्लभ संघाच्या बाजूने तर स्वरूपला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. शॉर्ट पिच बॉल स्क्वेअर कटचा दर्जेदार स्ट्रोक. गुंडाप्पा विश्वनाथची आठवण करून देणारा हा फटका. कुणालच्या बॅटमधून चौकार. काय फटका केसलाय. कम्मालीचा स्ट्रोक. जागा बनवत हा फटका मात्र केसला कुणालने. स्वरूपच्या विरोधात चौकार. 11 बॉल धावा करायचे त्या मात्र आता 13. डेंजरस बॅटिंग बाय बोथ द बॅटर. 57चा पाठला करत असताना सुरुवातीला चौकार मारत बंटी मात्र बाद झाला परंतु कुणाल आणि सुभाषने सर्व सूत्र हाती घेतली श्रीकृष्ण नागझरी संघासाठी.
11 बॉल 13ची गरज. इथूनही सामना फिरू शकतो. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये, परंतु तो दमखम दाखवावा लागणार आहे स्वरूपला आपल्या गोलंदाजीमध्ये. 11 बॉल विजयासाठी 13ची गरज. पुन्हा शॉर्ट पिच त्याच दिशेने, तेच उत्तर कुणालच्या बॅटमधून पुन्हा एकदा ते क्षेत्र. चौकार. क्रीज मध्ये उभा राहिलाय. थोडा चढ आहे या एंडने, त्याचा फायदा मात्र उचलतोय कुणाल. एक वेगळाच फटका त्याने केसला. आडवी बॅट, उभी बॅट, व्हर्टिकल बॅट शॉट, हॉरिझॉन्टल बॅट शॉट, बऱ्याच चर्चा होतात, परंतु हा तिरप्या बॅटने पॉइंटच्या वरतून मारलेला फटका होता. आता फिल्डर लावलाय. 2 चौकार आले. 10 चेंडू विजयासाठी 9. पीक करपून गेल्यानंतर खत मारलंय. 10 चेंडू 9 धावांची गरज. फक्त एकच धाव. फिल्डर तिथे पोहोचेल. हा सामना आता पकड मजबूत केले ती श्रीकृष्ण नागझरी या संघाने. मी विनंती करतोय नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहा. डोंगऱ्याचा पाडा त्यांची देखील स्पर्धा काही दिवसांवरती चाललेली आहे आणि त्यांच्या विरोधात कोलवाडी आणि खेक याच विभागातील संघ. निर्धाव चेंडूंची गरज आहे. हा चेंडू येतो इथे निर्धाव. गरज आहे. मॅच बनू शकते. 6 बॉल 6, 6 बॉल 5 कित्येकदा डोकेदुखी ठरलेले आहेत. जास्त धावा असल्या तर कधी कधी फलंदाज सहजरित्या चेस डाऊन करतात, परंतु 6 बॉल 7, 6 बॉल 6, 6 बॉल 8, 6 बॉल 5 नेहमी डोकेदुखी ठरतात. प्रयत्न करायला हवेत स्वरूपने. भले आक्रमण होतोय, परंतु इथूनही सामना ते फिरवू शकतात. 6 चेंडू 8 चेंडू विजयासाठी 8ची गरज. स्वीपर कव्हरला फिल्डर फेक करतोय. फक्त एकच धाव. 7 चेंडू विजयासाठी 7. हा चेंडू निर्धाव आला तर पुन्हा एकदा लास्ट ओव्हरमध्ये मॅच जाईल. एखादा ट्रम्प कार्ड बॉलर, गेम चेंजिंग बॉलर श्री गणेश वल्लभ संघासाठी त्यांच्याच मिनी वानखेडेवर. 7 चेंडू 7. वायटल बॉल, महत्वाचा चेंडू. कुणाल फेस करतोय. क्लीन बोल्ड. यस, मॅच मध्ये आणलंय. शेवटच्या बॉलवरती विकेट घेतले स्वरूपने. रूप बदललंय. 6 चेंडू विजयासाठी 7. अशा कित्येक मॅचेस रंगलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. क्रिकेटचे साक्षीदार आहेत सगळे इथे प्रेक्षक, त्यांना देखील ठाऊक आहे अशा मॅचेस नेहमी रोमहर्षक ठरत असतात. विस्फोटक फलंदाज कुणालची दांडी गोल केले स्वरूपने शेवटच्या चेंडूवर. 6 चेंडू विजयासाठी आता 7ची गरज. सहा चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या सत्रात किती धावा आल्या? करण पाटीलने शेवटचं षटक टाकलं, त्यामध्ये त्याने धावा दिल्या 8. या धावा महत्वाच्या ठरतील या मॅचमध्ये. 6 चेंडू विजयासाठी 7. नवीन फलंदाज जयदास मात्र मैदानात दाखल झालाय. विनय गावंड्याला अपेक्षा खूप आहेत. हा एक महत्वाचा खेळाडू आहे, ट्रम्प कार्ड या टीमचा. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 6 चेंडू विजयासाठी 7ची गरज. लोअर फुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेने ढकललाय. थोडा क्षेत्ररक्षक पुढे होता, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नाही, थांबवलं. फेक होते विकेट किपरच्या हातामध्ये. कंपल्सरी चेसिंग. 5 चेंडू विजयासाठी 6ची गरज. जयदास आणि सुभाष मगासपासून शांत होते. हाच खरा क्रिकेटचा खेळ आहे, क्षणात बदलतो. जे इंद्रधनुष्याचे रंग 7, कित्येकदा समालोचकांना देखील मी ऐकलंय की सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ, परंतु सरड्यालाही फिका पाडेल हा क्रिकेटचा खेळ. जो तुम्ही अंदाज बांधताना ते कधीच मैदानात घडत नाही, त्याच्या काही विपरीतच घडतं. असा हा क्रिकेटचा खेळ आहे, रंगताना दिसतोय या सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये. 5 चेंडू 6ची गरज. पुढे फटका, लॉंग ऑनला फिल्डर आहे, झेल घेतोय. निर्भय पाटीलने झेल घेतलाय. कहाणी में ट्विस्ट. 4 चेंडू आता विजयासाठी गरज 6 धावांची. होता सामना कुठे? या सामन्यावरती पकड मजबूत होती. महागुरु मगर मिठी मारली होती श्रीकृष्ण नागझरीने,
परंतु ती मगर मिठी लास्ट बॉल वरती शेवटच्या षटकामध्ये मगर मिठीला थोडी ढिली केली आणि आता मात्र दबाव वाढवलाय नागझरीवरती वलप संघाच्या विनय गावंडने. 4 चेंडू विजयासाठी आता गरज 6 धावांची. हा एंड गोलंदाजांचा आहे, अगोदरचा एंड फलंदाजांचा होता. मिनी वानखेडेची मजा काही औरच आहे. फक्त मरीन ड्राईव्ह कुठे ते बोलनाथ शेठ पाटील सांगा. 4 चेंडू विजयासाठी 6. काय सामना रंगतोय सध्याच्या घडीला. व्हेरी डेंजरस मॅच. प्रेक्षक आपापल्या जागी आता उभे राहिलेत. रोमहर्षक सामन्याचे ते मात्र साक्षीदार होत आहेत. सरपंच आणि उपसरपंच चषकातील प्रत्येक सामना शेवटच्या षटकापर्यंत जातोय, शेवटच्या बॉल पर्यंत जातोय, कारण इथे प्रत्येकाला जिंकायचे. ही स्पर्धा अभिमानाची आहे, ही स्पर्धा सन्मानाची आहे, ही स्पर्धा परंपरेची आहे आणि ती जिंकण्यासाठी दोन्ही संघ अतोनात प्रयत्न करतायत. 4 चेंडू विजयासाठी 6. रोशन आलाय मैदानात. 51 झाल्यात. 57चं लक्ष्य. ड्राईव्ह केले, बॉल एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय, फील्डला आहे, डायरेक्ट हिट झाला नाही, फेक झाले. नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय बॅटर, स्ट्रायकिंग एंडला थ्रो, हातातून चेंडू निसटतोय. 2 धावा. काय चाललंय. एक्स्ट्रा 1 धाव इथे देण्यात आली. गडबड सध्या मैदानात. 2 धावा जोडल्या जात आहेत. दुहेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 53 वरती. 3 चेंडू विजयासाठी 4. आयुष्यात तुम्ही कितीही फटके पहा, किती मोठमोठ्या मॅचेस पहा, चौकार षटकार पहा, परंतु ग्रामीण खेळासाठी सिंगल रन ही नेहमी डोकेदुखीच ठरलेली आहे. 3 चेंडू विजयासाठी 4. कंपल्सरी चेसिंग. विनय गावंड समोर रोशन. खोदून काढायचा होता हा यॉर्कर बॉल. विनय गावंड निर्धाव चेंडू टाकतोय. 6 बॉल 7चा हा सामना. 4 ओव्हर पर्यंत सहजरित्या हा सामना असं वाटत होतं श्रीकृष्ण नागझरी संघ विजय होतोय की काय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी पलटी होईल याचा काही नेम नाही. 2 चेंडू आता विजयासाठी 4 ची गरज. कंपल्सरी धावा करायची आहेत. काय सामना फिरवलाय विनय गावंडने. 3 बाईक उगाच त्याच्या नावावरती नाहीयेत. ट्रम्प कार्ड आहे या संघाचा. 2 चेंडू 4 ची गरज. थोडा थांबलाय. महत्वाचा हा चेंडू आहे. कितपत धावा येणार. मिनी वानखेडे स्टेडियम वरती श्री गणेश क्रिकेट संघ वलप विरोधात श्रीकृष्ण नागझरी या 2 संघादरम्यानची लढत. 2 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 4 धावांची. बाकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न विनय गावंडे. हा देखील चेंडू टाकलाय ते निर्धाव. डॉट बॉल. 6 बॉल 7. विनय गावंड काय षटक टाकतोय. कमालीचं षटक. अंडर प्रेशर, दबावामध्ये ही केलेली कामगिरी विनय गावंड ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतोय. हा चेंडू टप्पा पडला, वेगाने निघून गेला. 1 चेंडू विजयासाठी 4. पुन्हा तेच समीकरण. चौकार हवाय. बरेच चर्चा चालू आहे. वलपचे सगळेजण उभे राहिलेत, नागझरीचे सगळेजण उभे राहिलेत. कोण जिंकेल हा सामना. प्रिडिक्शन. कोणाचं खरं ठरेल, कोण विजय होईल. थोडं थांबा, खुर्चीवरती बसा, नाही तर फिल्डिंग करायला तुम्ही जाल. 1 चेंडू विजयासाठी 4. हा खेळच असा आहे, भावनिक खेळ आहे. मैदानात जे आहेत त्यांच्यापेक्षा मैदानाच्या बाहेरचे त्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व असतात. म्हणूनच म्हणतात चाय से ज्यादा किटली गरम. 1 चेंडू 4. विनय गावंड. 6 बॉल 7. हे पहा सगळेजण उभे राहिलेत. हे सगळे वलपचे पाठीराख आहेत, परंतु नागझरीसाठी देखील टाळ्या वाजवा, वलपसाठी देखील टाळ्या वाजवा, या स्पर्धेसाठी टाळ्या वाजवा. हा सामना तसा झालाय. 57चा पाठलाग करत असताना 50 धावा कुठल्या 4 षटकांमध्ये 6 बॉल 7 साठी झुंज द्यावी लागली, कारण विनय गावंड त्यांच्या समोर होता. एकटा नडलाय लास्ट ओव्हर मध्ये. 1 बॉल 4. करेल का धावा रोशन, मारेल का चौकार. महत्वाचा चेंडू. कोण विजय होणार. टाळ्यांचा कडकडाट होतोय दोन्ही संघांसाठी. रोशन निर्धाव चेंडू खेळलाय, परंतु लास्ट बॉल वरती आक्रमण केलं तर नक्कीच सामना विजय होईल. 1 चेंडू विजयासाठी 4 ची गरज. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. विनय गावंडने रोमहर्षक विजय प्रस्थापित केलाय. 6 बॉल 7 धावा या पठ्ठ्याने वलपच्या ट्रम्प कार्डने स्टारने धावा वाचवल्यात. वेल प्लेड श्री गणेश वलप. थँक्स कुणाल दाते सर, समीर सोमने सर.
आता जी लढत झाली या लढतीमध्ये रोमहर्षक लढत प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली. एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ वलप संघाने विजय संपादित केले, त्यांचं अभिनंदन. श्रीकृष्ण क्रिकेट संघ भारतदादा आपण स्पर्धेमध्ये सहभाग क्या घेतला, बात आहे. तुमचा महागुरु. मनपूर्वक आभार. चला हस्तांदोलन करण्यासाठी आपण आतमध्ये चला. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय तो विनय गावंडला आणि भोलानाथ शेठ पाटील या स्पर्धेचे आयोजन करते यांच्या वतीने विनय गावंडसाठी तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. क्या बात आहे, काय सामना झालाय. इट्स रिअली हार्ड लक टू श्रीकृष्ण नागझरी. 4 ओव्हर 50 धाबा, 6 चेंडू 7. विनय गावंडने 6 बॉल 7 धाबा डिफेंड केल्या आणि विनय गावंडला 5,000 रुपयांचं कॅश प्राइज भोलानाथ शेठ पाटील यांच्या वतीने देण्यात येईल. तर इथे या सामन्याचा हिरो विनय गावंड, ज्याने 7 चेंडूमध्ये 7 धावा डिफेंड केल्या. समीर सोमने सर, अतिशय दमदार लढत झाली. पूर्णतः लढत एक वेळेला असे वाटत होतं, समीकरण बनलं होतं की नागझरी क्रिकेट संघ सहजगत्या सामना जिंकेल, परंतु विनयने सक्षम गोलंदाजी केली. महागुरु, 4थ्या षटकानंतरच मी वक्तव्य केलं होतं की हा सामना 6 बॉल 7 किंवा 6 बॉल 6, 6 बॉल 8 वरती थांबला. जो लास्ट बॉलवरती विकेट आली तिथेच सामना चालू झाला. आणि पहा काय सुभाषने प्रयत्न केले, कुणालने प्रयत्न केले, लाजवाब. तर या विनय गावंडला सामनावीर मोहन शेठ, मोहन भोईर आणि मारुतीदादा पाटील आणि सुनील पाटील या त्रिवेणी संघ